करावी लागते। बघतो जमलं तर करतो, बघून पाहतो काय होतंय का, अशा प्रश्नांच्या मालिकेत जी माणसं सातत्यानं अडकत राहतात ती माणसं आयुष्यात काहीही करू शकत नाहीत। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कुठं जायचं आहे ते पक्क ठरवता आलं पाहिजे। एकदा ते ठरलं की मग मार्ग निवडता येतो। मार्ग निवडता आला की त्या मार्गावरच्या अडचणी शोधता येतात। अडचणी शोधता आल्या की त्याच्यावर कशी मात करायची हे ठरवता येतं आणि त्याच्यासाठी जे जे गरजेचं आहे ते मग मिळवता येतं। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। अनेकांना असं वाटतं की माझा मार्ग खडतर नको, तो सुलभ असायला हवा। अनेकांना असं वाटतं की माझ्या वाटेत संकट यायलाच नकोत। अनेकांना असं वाटतं की मी राजासारखं जगायला हवं। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राजासारखं जगायचं असेल तर पहिल्यांदा राजासारखं वागायला शिकलं पाहिजे। हा सगळ्यात महत्त्वाचा पैलू आम्ही विसरतो। राजा म्हणून कसं वागायचं याचे आडाखे ज्यावेळी तुम्ही बांधायला जातात त्यावेळी मग या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतात। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। अनेकांना अनेक अनुभव येतात। खरं तर मी वारंवार असं सांगत राहतो की अलीकडचा सध्याचा काळ जर आम्ही पाहिला, सगळ्यांचं अंतिम ध्येय काय? पूर्वी ध्येय वेगवेगळी होती, आता ध्येय मर्यादित झाली। साधारणपणे काय अपेक्षित आहे? मला पैसा हवाय का? मला पैशानी सारं मिळवता येतं। मला जे हवंय ते मला कमावता येईल। माझ्याकडे फक्त पैसा हवा। म्हणजे माणसाच्या खिशात अर्थ आला की त्याच्या जगण्याला अर्थ येतो। हा साधा सरळ सुविचार आम्ही आमच्या मेंदूवर पूर्णपणे कोरून ठेवलाय। मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तिथून सुरू होतो की पैसा कमावणं आणि पैसा बनवणं यातला मूलभूत फरक तरी आमच्या लक्षात आलाय का? जो पैसा कमावतो तो पैसा गमावतोही, पण जो पैसा बनवतो त्याला गमावण्याची भीती नसते। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही नेमकं कुठल्या मार्गाने जाणार आहोत याचाही विचार आम्ही प्रामुख्यानं करायला हवा। आता याच्यामध्ये आणखी दोन टप्पे आहेत। आम्ही शिक्षण 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 सतत म्हणतो आणि समाजामध्ये जो उच्च शिक्षित आहे त्याला प्रतिष्ठा आहेच। त्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही उत्तम नोकरी मिळवतो, नोकरीच्या जोरावर आम्ही उत्तम पगार मिळवतो आणि पगाराच्या जोरावर आम्ही जीवनातली सगळी सुख हस्तगत करतो। त्यामुळे समाजामध्ये नोकरी शिक्षण या गोष्टीला प्रतिष्ठा आहेच, याच्याबद्दल अजिबात शंका नाही। पण प्रश्न असा आहे की पूर्वीचा काळ वेगळा होता, कारण उपलब्ध नोकऱ्यांची संख्या आणि ग्रॅज्युएट झालेल्यांची संख्या याच्यात तफावत होती। सुशिक्षित लोक कमी होती, नोकऱ्या जास्त उपलब्ध होत्या। शिक्षणाचं प्रमाण वाढलं तशी पदवीधरांची संख्या वाढली आणि नोकरीची उपलब्धता कमी झाली। नुसत्या पदवीधराला नोकरी मिळेना आणि मग आणखी पोस्ट ग्रॅज्युएट व्हायकडे कल वाढला। त्याच्यानंतर तिथं सुद्धा तीच अडचण सुरू झाली की नोकऱ्यांची उपलब्धता आणि शिक्षितांची संख्या याच्यातली तफावत अति जास्त निर्माण झाली। माणसं मग नोकऱ्यांसाठी भटकत भटकत राहिली आणि मग भाकरीचा चंद्र शोधण्यातच अर्धी जिंदगी बर्बाद झाली। अशी ही उदाहरणं आम्ही जागोजागी पाहायला लागलो। प्रश्न असा आहे की खरं शिक्षण महत्त्वाचं आहे का? मुळात एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, गरजेचंच आहे, पण त्याच्या पलीकडे दुसरे पर्याय आपल्याकडे नाहीत का? त्या पर्यायांचा शोध आम्ही घेतलाय का? नोकरी मिळाली नाही, आता आयुष्याचं काही खरं नाही, आम्ही सरळ सरळ निराश होऊन जातो। पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्यासाठी एक दरवाजा बंद होतो त्यावेळी नियती आपल्यासाठी इतर 10 दरवाजे उघडून ठेवत असते। पण दुर्दैवानं त्या बंद झालेल्या दरवाजावरच आम्ही धडका मारत राहतो, डोकं फोडून घेतो, पण इतर 10 दरवाजे उघडे आहेत त्याचा शोध घेणंच मुळात नाकारतो। ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आम्ही शोध घेतले पाहिजेत, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। एक प्राचीन मंदिर होतं, देशोदेशीचे भक्तगण तिथं यायचे आणि त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले। ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी नवीन नियम काढला की मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी हे आलंच पाहिजे, इंग्रजी कंपल्सरी। आता त्या मंदिरात अनेक लोक काम करत होते, इंग्रजी येत होतं असं नाही, ज्यांना इंग्रजी येत नव्हतं त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी प्रवृत्त केलं। काही लोकांना शिकून इंग्रजी आलं, पण त्याच मंदिरात गेली 30 वर्ष एक घंटा वाजवणारा माणूस होता, ज्याचं काम फक्त घंटा वाजवायची एवढंच होतं। त्यालाही सांगितलं तुला इंग्रजी आलं पाहिजे। 55 वर्ष वयाच्या त्या गृहस्थानं विचारलं, माझं काम घंटा वाजवण्याचं आहे, मला इंग्रजी येऊन काय उपयोग? मला घंटा कुठे इंग्रजीतनं वाजवायची आहे? नाही आलं तरी चालेल की? ट्रस्टीने सांगितलं नाही, नियम म्हणजे नियम, तुला जर नोकरी टिकवायची असेल तर तुला इंग्रजी आलंच पाहिजे। 55 वर्षाच्या त्या गृहस्थानं त्या वयात शिकण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं त्याला ते जमलं नाही। अखेर नाईलाजानं त्याला ती घंटा वाजवण्याची नोकरी सोडावी लागली। आता नोकरी सुटली, करावं काय? तो रडत बसला, हताश झाला, आत्महत्येचा मार्ग त्यांनी पत्करला नाही। त्यांनी विचार केला, जगायला तर हवं, न रडता लढायला तर हवं।
काय करता येईल, मला संधी आजूबाजूला आहेत का? आणि त्याच्या लक्षात आलं मंदिर प्राचीन आहे, गावोगावीचे देशोदेशीचे भक्त येतात, गर्दी प्रचंड आहे, पण या मंदिराच्या आवारात जर कुणाला चहा प्यावासा वाटला तर तिथं एकही चहाचं दुकान नाही. जगण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मंदिराच्या बाहेरच्या आवारात एक छोटी चहाची टपरी टाकली. आणि बघता बघता तिथं दुसरी चहाची टपरी नव्हती, उपलब्धताच नव्हती. आपोआप त्याचं चहाचं दुकान उत्तम चालायला लागलं. कौशल्य होतच, चवही दिली. बघता बघता त्याचा धंदा आणखी जोरात वाढला. काही दिवसातच त्या छोट्या टपरीचं रूपांतर त्याने एका मध्यम हॉटेलमध्ये केलं. तिथंही बरकत आली. बघता बघता त्यांनी मोठं हॉटेल बांधलं. आणखी पैसा येत राहिला. बघता बघता त्यांनी 3 स्टार हॉटेल तयार केलं. तेही अफाट चाललं. 5 स्टार हॉटेल त्यांनी बांधलं. त्या 5 स्टार हॉटेलमध्ये देशो विदेशाची लोक यायला लागली, राहायला लागली. तिथलं व्यवस्थापन, तिथलं नियोजन बघून भारावून जायला लागली. असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ त्या 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाला होतं. तिथलं व्यवस्थापन, नियोजन बघितलं आणि त्या शिष्टमंडळाने इच्छा व्यक्त केली, या हॉटेलच्या मालकाला आम्हाला भेटायचं आहे. आणि मग सगळ्यांनी याला धरून पुढे आणलं. ते अमेरिकन लोक इंग्रजीतनं बोलतायत, हा पट्ट्या फक्त मान हलवतोय, संवादच काय होईना. आणि मग शेवटी जो तिथे एक जण होता त्याला कळून चुकलं, भाषेची अडचण आहे, इंग्रजी येत नसल्यामुळे हा संवाद होत नाही. त्यांनी हळूच त्याला विचारलं, काय हो, एवढ्या 5 स्टार हॉटेलचे आपण मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तसा तो माणूस म्हटला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो. संकट आली म्हणून तर मार्ग वेगळा शोधला ना, अडचणी उभा राहिल्या म्हणून तर नवी वाट काढली ना, एक दरवाजा बंद झाला म्हणून इतर दारांचा शोध घेतला ना. आम्ही रडत का बसतो, न्यूनगंड का मनात ठेवतो? अनेक लोकांना सगळ्यात मोठा न्यूनगंड आहे, जगाच्या बाजारपेठेत टिकायचं असेल इंग्रजी आलं पाहिजे. का? संवाद कोणत्याही भाषेतनं साधता येऊ शकतो, भावना कुठल्याही कृतीतनं व्यक्त करता येऊ शकतात. आम्ही मनामध्ये हे न्यूनगंड ठेवलेत ना, ते पहिल्यांदा काढायला हवेत. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मला कौतुक या उपक्रमाचं यासाठी आहे. नोकरी 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 याच्या पलीकडे काही नाही, अफाट जग आहे सगळं. तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता, तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता, पण अडचण काय आहे? आमच्याकडे पहिल्यापासून एक नियम घालून दिलाय, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. उद्योगाचा यात संबंधच नाही, तो करूच नाही, ते आपलं कामच नाही. मराठी माणसाला व्यापार जमत नाही, मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही, या मानसिकतेखाली आम्ही सतत दबतो आहोत. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तानला, मस्कतला व्यापार करायला जायची. मराठी माणूस व्यापार करत होता, मराठी माणूस उद्योगात होता, मराठी माणूस व्यवसायामध्ये होता. आम्ही ते विसरलो. आमची अडचण काय झाली आहे? आम्ही निवांत राहायला शिकलो आहे, आम्ही आराम करायला शिकलो आहे. सरकारी नोकरीचं बरं असतं, एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंटच, आधेमध्ये कटकट नाही. 11 ते 5 काम, ठरलेला पगार, निवृत्तीनंतर पेन्शन आणि पोराला आपल्याच जागेवर चिटकवायचं, विषय मिटला, आयुष्य सेट. आम्ही संकुचित मनोवृत्तीनं जगत राहतो. अधिक काही मिळवावं, अधिक काही करावं, ही अधिकची भावना आमच्यात नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. हा सगळ्यात मोठा विषय आमच्यात आहे. आणि त्याच्याही पेक्षा जर वेगळं काय करायचं झालं तर आमचे आसपासचेच लोक सांगतात, जमणार आहे का, होणार आहे का, त्याचं काय झालं माहित नाही का. मी पहिली गोष्ट सांगतो, ही नकारात्मकता पेरणाऱ्यांच्या कोशातनं पहिल्यांदा स्वतःला बाजूला करा. SP अकॅडमीत या, इथं सगळे सकारात्मक ऊर्जा पेरणारी लोक आहेत, तुमचा उत्साह वाढवणारी लोक आहेत, तुम्हाला प्रोत्साहन देणारी लोक आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माणसं यशापेक्षा अपयशाचीच भीती जास्त घालतात कुठल्याही नव्या क्षेत्रात उतरायचं झालं तर. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. एक जण दुःखी होता, निराश होता, सतत संकट, सतत अडचणी, सतत प्रश्न. एका साधूकडे गेला, मला म्हटलं सुखाचा मंत्र द्या हो, सुखाचा काहीतरी मार्ग सांगा. रोज कटकटी, रोज प्रश्न, रोज समस्या, रोज अडचणी, काही ना काही आहेच. साधू म्हटले, तुला मी सुखाचा मंत्र देतो, फक्त माझं छोटंसं काम करायचं. म्हणे काय? म्हणे शेजारी माझे सगळे उंट ओळीनं बांधलेत, आज रात्रीचा या उंटांना पहारा दे.
ज्या क्षणी सगळे उंट झोपलेले तुला दिसतील किंवा बसलेले दिसतील, त्या क्षणी तू माझ्याकडे ये, मी तुला सुखाचा मंत्र देतो. त्याला म्हटलं एवढं सोपं काम, तयार आहे. तो लगेच त्या उंटाकडे गेला, रात्रभर पहारा द्यायला लागला. त्याला वाटलं की काही लोक 10ला झोपतात, काही 11ला, काही 12ला, पण 1 वाजेपर्यंत सगळे गाढ होतीलच ना. तास 2 तास थांबावं लागेल. पण 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, उंट जागेच. नंतर त्याच्या असं लक्षात आलं, एक बसला की दुसरा उठून उभा राहायचा. आता हा बसेल म्हणून वाट बघावी. तो बसला तोपर्यंत तिसरा उठून उभा राहायचा. आता तिसरा थोड्या वेळात बसेल, तो बसला तोपर्यंत चौथा. अख्खी रात्र त्यातच गेली. सकाळी साधू त्याच्याकडे गेला, काय रे तू आला नाही सुखाचा मंत्र मागायला? अहो म्हटलं, तुम्ही काय सांगितलेलं? ज्या क्षणी हे सगळे उंट एका वेळी बसतील किंवा झोपतील त्यावेळी माझ्याकडे रात्रभर थकून गेलो, टक्का जागा आहे, अशी वेळच आली नाही की ज्या क्षणी सगळे उंट बसलेत किंवा झोपलेत, एक बसला की दुसरा उठतोच आहे. साधूंनी सांगितलं, बाळा आयुष्याचं नेमकं असंच आहे. एक संकट संपलं की दुसरं आपोआप उठून उभा राहत असतं. ही मालिका अखंडपणे चालू असते. सुखाचा मंत्र म्हणजे नेमकं काय? या संकटावर मात करत विजयाची वरमाला स्वतःच्या गळ्यात घालून घेणं आणि नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा स्वतःला सज्ज करणं, ही प्रक्रिया जी आहे ना, ती खऱ्या अर्थानं जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि हेच तर सगळ्यात मोठं यश आहे. हा सगळ्यात मोठा भाग आहे. संकट येतच राहणार आहेत. संकटांची भीती बाळगून तू जर पाऊलच पुढे टाकायचं नाही ठरवलं तर तुझ्या हातून आयुष्यात काही होणार नाही. ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे. एकाला सांगितलं 3 किलोमीटर जायचं आहे, रात्रीचा तेवढा प्रवास कर आणि उजेडासाठी हा कंदील घे. त्यांनी कंदील हातात घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी आला तर तो कंदील घेतलेला माणूस आहे तिथंच. अरे काय झालं, तू गेला नाहीस का? म्हटला, जाऊ कसा? ह्या कंदिलाचा प्रकाश फक्त पावलापुरताच पडतोय, अंतर तर 3 किलोमीटर गाठायचं आहे. तो म्हटला, वेड्या माणसा, पाऊल तर उचल, प्रकाश तुझ्या बरोबर आपोआप येत राहील. आमची अडचण काय आहे, आम्ही पाऊलच उचलत नाही. मग एवढासा प्रकाश आहे, कसा पुरायचा, मला तर सड. अरे तू का काळजी करतो? प्रश्न साधे साधे असतात, आम्ही त्यात स्वतःला इतकं अडकून ठेवतो. समस्या छोटी का मोठी हे समस्या ठरवत नाही, ते आपण ठरवत असतो. तुमची मानसिकता काय आहे त्याच्याकडे पाहण्याची, तुमची दृष्टी काय आहे त्याच्याकडे पाहण्याची, तुमची दृष्टी ठरवत असते. समस्या प्रत्येक छोटीच असते, आम्ही तिला मोठं करून पाहत असतो. चुटकी सरशी सुटली की छोटी आणि सुटली नाही की मोठी, नाही, समस्या ठरवतच नाही. थॉमस लिप्टन तुम्हाला माहिती असेल, चहाच्या व्यवसायामध्ये उतरला. धंद्यात प्रचंड नुकसान झालं, पण त्यांनी ठरवलं उतरलोय ना, सोडणार नाही. एका मोठ्या जहाजामध्ये त्यांनी सगळे चहाचे बॉक्स त्याचे भरले आणि व्यापाराला दुसऱ्या देशी जायचं म्हणून निघाला. जाता जाता समुद्रात प्रचंड मोठं वादळ झालं, जहाज भरकटलं. आता बुडतं की काय अशी अवस्था निर्माण झाली. तेव्हा जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं, जहाजात जे जड सगळं आहे ते जड सामान पटकन उचलून समुद्रात फेकून द्या, नाहीतर आपण बुडलोच. तेवढा एकच मार्ग आहे वाचण्याचा. या थॉमस लिप्टन पुढे प्रश्न पडला. एकतर नवीन चहाचा व्यवसाय टाकलाय, त्यात एकतर धंद्यात आधीच खोटी झालीये, आणि आता हा बाबा म्हणतोय सगळा माल उचलून समुद्रात टाका, म्हणजे मेलोच. दुसरा कुणी असता तर माल टाकायच्या रीतीनं स्वतःला समुद्रात बुडवून घेतला असतं. उपयोग काय आहे आता? पण त्यांनी त्या संकटात सुद्धा संधी शोधली. बॉक्स फेकावेच लागणार आहेत जीव वाचवायचा असेल तर, पण त्या चहाच्या बॉक्सवर, प्रत्येक बॉक्सवर तिनं लिप्टनचा चहा प्या, ताजा लिप्टनचा चहा प्या असं लिहायचं आणि तो बॉक्स समुद्रात टाकायचा. त्याला खात्री होती उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांवर हे चहाचे बॉक्स तरंगत तरंगत अनेक देशांच्या किनाऱ्यावर पोहोचतील आणि अनेक देशांना माझ्या चहाची ओळख होईल. अनेक देशांमध्ये माझा चहा पोचेल. हे संकटच मला उद्याची संधी निर्माण करून देईल. आणि ते खरं झालं. वादळ शमलं, त्यांचं जहाज लंडनच्या किनाऱ्यावर लागलं. थॉमस लिप्टन किनाऱ्यावर उतरला आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं लंडनच्या त्या किनाऱ्यावरची लोक लिप्टन चहा पित होते. त्यानंतर मात्र लिप्टननं मागं वळून पाहिलं नाही. संकट संधी देतात. आम्ही काय करतो, संकटांना कारण समजतो, सबबी. भयानक अडचण आहे आमची, का कारण देतो आम्ही, मला प्रश्न पडतो. नाही, आमची परिस्थितीच नव्हती हो.
शिक्षणच घेता आलं नाही हो. जातो म्हटलेलं मुंबईला जाऊच दिलं नाही हो. अफाट कारणं असतात. मी वारंवार सांगतो, संकटांचं संधीत रूपांतर करता यायला हवं. तुम्ही गरीब आहे ना, अरे उत्तम, ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे, सर्वोत्तम संधी आहे. लोक म्हणतात ना जरा मंद आहे, बुद्धी कमी, अरे उत्तम, विद्वान व्हायला मिळालेली ही तुम्हाला सगळ्यात मोठी संधी आहे. यश कुणाला सगळ्यात जास्त मिळतं? जे श्रीमंत आहेत त्यांना नाही, जे गरीब आहेत त्यांना. कारण गरिबांना श्रीमंत व्हायची संधी असते आणि श्रीमंतांना सबबी सांगण्याची संधी मिळते, गरज नसते. मी श्रीमंत असतो तर मग मी SP अकॅडमीला लगेच प्रवेश घेतला असता. वेडायस. ज्या अवस्थेत तू आहेस ना, ज्या परिस्थितीत तू आहेस, त्या परिस्थितीतनं वर काढायला तुला हीच उत्तम संधी आहे. संकटांना संधी का नाही मानत आम्ही? सगळ्यात महत्वाचा विषय आहे. शत्रू आले. मी छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा योद्धा मानतो. याचं कारण माहिती आहे? आपल्या 50 वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराजांवर अनेक शत्रू चालून आले, पण त्यातले फक्त 2च भारतीय होते. मी आंतरराष्ट्रीय का म्हणतो त्यांना? फक्त 2 भारतीय होते. एक मिर्झा जयसिंग आणि दुसरा अफजल खान. हे फक्त 2 भारतीय. उर्वरित सगळे भारताबाहेरचे होते, परकीय होते, परदेशी होते. आणि महाराजांनी त्या सगळ्या परकीयांचा विरोध केला, सगळ्यांचा पराभव केला. म्हणून जगात त्यांच्या तोडीचा दुसरा योद्धा नाही. जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला आहे. पण ज्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं हे इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, हे समुद्रावर हल्ला करतायत. जमिनीवर जन्माला आलेला हा राजा पाण्यावर युद्ध खेळायची महत्वाकांक्षा राखून राहिला. समुद्र आमचा, पण त्या समुद्रात जहाज उतरवायचं झालं तर पोर्तुगीजांची परवानगी लागते. कसं सहन करतील महाराज? हा देश आमचा, मग इथं उद्योग ही आमचेच हवेत, व्यापार ही आमचाच हवा. आम्ही का नाही विचार करत? माझ्या महाराष्ट्रात इथं येणारा माल कुठून येतो? तो कोण निर्माण करतो? माझ्या पोरांच्यात क्षमता नाही, माझ्या पोरांच्यात कौशल्य नाही, की माझ्या पोरांच्यात बुद्धी सामर्थ्य नाही? परक्याने व्यापारी म्हणून यावं आणि राज्यकर्ते बनावाशी अवस्था वारंवार का येते? कारण आम्ही फक्त चाकरमानी म्हणून घ्यायला धन्यता मानतो. नोकरी हा आमचा धर्म बनतो. स्वतंत्र काही करावं, नवं काही निर्माण करावं, ही जाणीव आमच्यात निर्माण होत नाही. याचा फायदा इतर घेतात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. रिकाम्या जागा आहेत म्हणून ते येतात. ह्या रिकाम्या जागा जर आम्ही भरून टाकल्या तर अडचण काय आहे? समुद्रावर युद्धाची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी महाराजांनी स्वतःचा आरमार बनवला. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. जहाज ती कुठून आणणार? इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागली. पण इंग्रजांनी उद्या ती देणं बंद केलं तर? जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात त्यांना सगळ्यात जास्त ढासळण्याचा धोका असतो. उभा राहायचा आहे ना तर स्वतःच्या पायावर उभा राहा. नोकरी करतो, उद्या काढून टाकलं तर? परवा कोरोनासारखी आणखी परिस्थिती आली तर? नोकरी करणं म्हणजे दुसऱ्याच्या पायावर उभा राहणं, स्वतःच्या नव्हे. स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल तर स्वतःचा उद्योग करावाच लागेल, स्वतः व्यवसायात स्वतः उतरावं लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराजांनी तेच ओळखलं. कल्याणला जहाज बांधायचा स्वतःचा कारखाना काढला. मराठ्यांची जहाज दर्यात फिरू लागली, पण अडचणी यायला लागल्या. अवजड तोफा घेऊन ज्यावेळी जहाज समुद्रात जायची, त्या जहाजाच्या वर त्या तोफा ठेवलेल्या असायच्या आणि त्या तोफांच्या ओझ्याने जहाज डचमळायचं. तोफेचा गोळा पुढे सुटला की दाब मागा पडायचा, जहाज पाण्यात बुडायचं. सबब नेम चुकायचा. महाराजांनी विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. समुद्रातलं, जहाजातलं, आरमारातलं काही ज्ञान नाही, तरीही महाराज विचार करतायत, काही केलं पाहिजे. आणि महाराजांनी एके दिवशी विचार केला. विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले.
तिथल्या कामगारांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार केलं. तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलद गतीनं पडणार, किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डचमळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी. ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? आम्ही इतरांकडनं का विकत घेतो? आम्ही का विकणारे होत नाही? आम्ही इतरांकडे नोकऱ्या मागणारे का होतो? आम्ही का नोकऱ्या देणारे होत नाही? आमची स्वप्न किती आहेत? काही माणसं पैशाची गुंतवणूक करतात. पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते. गुंतवणूक बुद्धीची करायची असते, गुंतवणूक कौशल्याची करायची असते, गुंतवणूक कष्टाची करायची असते. या तिन्ही